यानंतर आपण बातम्या सविस्तरपणे पाहणार आहोत। संतोष देशमुख हत्या प्रकरणात कारवाईचा वेग हा मंदावल्यानं आता मस्साजोग ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंबीय चांगलेच आक्रमक झालेत। भाजप आमदार सुरेश धस यांच्या मस्साजोग भेटी दरम्यान ग्रामस्थांनी सरकारला देण्यासाठी आपल्या मागण्यांचं निवेदन धस यांच्याकडे सुपूर्द केलं। या मागण्यांची पूर्तता न झाल्यास येत्या 25 फेब्रुवारीपासून ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलनाचा देखील इशारा दिलाय। काय घडलं नेमकं सुरेश धस आणि मस्साजोग तसेच परळीतील भेटी दरम्यान जाणून घेणार आहोत एक रिपोर्ट। धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यामुळे टीकेचे धनी झालेल्या सुरेश धस यांनी आता पुन्हा एकदा धनंजय मुंडेंविरोधात आघाडी उघडली आहे। मस्साजोगला जाऊन धस यांनी संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांची शनिवारी भेट घेतली। संतोष देशमुख हत्या प्रकरणात ठोस कारवाई होत नसल्यानं धनंजय देशमुख आणि ग्रामस्थांनी 25 फेब्रुवारीपासून अन्नत्याग आंदोलन करण्याची घोषणा केली आहे। तसंच धस यांच्या मार्फत काही मागण्या सरकारकडे केल्यात। संतोष देशमुखांचा मृतदेह बोरगाव शिवारातून उचलल्यानंतर तो केजच्या शासकीय रुग्णालयात आणण्याऐवजी गाडी कळंबच्या दिशेनं नेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील आणि पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करून सहआरोपी करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। याशिवाय फक्त 6 आणि 9 डिसेंबरच्या घटनेपुरती चौकशी मर्यादित न ठेवता या घटनेच्या 2 महिन्यांपूर्वी एका शिंदे नावाच्या अधिकाऱ्याच्या अपहरणाच्या घटनेपासूनचे CDR तपासा अशी ही मागणी करण्यात आली आहे। आरोपी आणि संशयितांचे कॉल रेकॉर्ड तपासण्यासाठी सायबर सेलच्या स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करा। जेलमध्ये आरोपींना VIP ट्रीटमेंट देणाऱ्या सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सस्पेंड करा। यासह फरार कृष्णा आंधळेला तातडीनं अटक करून कृष्णा आंधळेच्या कुटुंबियांची चौकशी करणं गरजेचं असल्याचाही मुद्दा गावकऱ्यांकडून मांडण्यात आलाय। तसंच वाशी पोलीस ठाण्याचे रमेश घुले, पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गीते, गोरखफड आणि दत्ता बिक्कड यांचे CDR तपासून त्यांनाही सहआरोपी करावं या मागणीसह आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या डॉक्टर संभाजी वायभसे आणि त्यांच्या पत्नीला सहआरोपी करा आणि शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करून प्रकरणाची जलदगती न्यायालयात सुनावणी करा अशी मस्साजोग ग्रामस्थांची मागणी आहे। ते उपोषण करतायत, परंतु तत्पूर्वीच याच्या बाबतीमध्ये मी 100% राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे जाऊन कानावर घालून म्हणजे बहुतेक वेळ प्रसंगी रविवारी मी नागपूरला सुद्धा जाईल। म्हणजे उद्या जर ते नागपूरला असतील तर नागपूरला जाईल आणि सोमवारी जर मुंबईला मिळाली वेळ तर मुंबईला जाऊन या म्हणजे सायबर सेल आणि या 7 मागण्या 6च्या ऐवजी 7वी मागणी एक वाढली ना, या 7 मागण्यांच्या बाबतीमध्ये मी त्यांच्याशी बोलेल। इतकी VIP ट्रीटमेंट जर इतक्या बेकार घटनेमधल्या लोकांना दिली जात असेल तर लोकांना बाहेरच्या पेक्षा जेलच बरं वाटेल अशी एकंदरीत परिस्थिती आहे। प्रामुख्याने त्यातले कुठले कुठले मुद्दे म्हणजे त्यांना वेळेवर चहा आणून देणे, त्यांच्या बरोबरच्या बॅग आत जाऊन देणे। बॅग असते का कुठं? आरोपी बरोबर आतमध्ये मोठी लट बॅग घेऊन जात आहेत, कपडे बदलायचे जात आहेत आणि काही वेळा तर त्यांना मटण पुरवल्याचे सुद्धा पुरावे त्या ठिकाणी सापडलेले आहेत। धनंजय मुंडेंची भेट घेतल्यानं धस यांच्यावर चहूबाजूनं टीका होत असतानाच आजच्या भेटीदरम्यान मस्साजोग ग्रामस्थांनी मात्र धस यांना हात उंचावून पाठिंबा दिला। मस्साजोग इथं संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर धस यांनी परळीत जाऊन महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। मात्र परळीत दाखल होताच सुरेश धस यांना धनंजय मुंडे समर्थकांनी काळे झेंडे दाखवत विरोध केला। हे बघा, लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कोणी काळे झेंडे दाखवले 10-12 लोकांनी, ठेवीदार इकडं 200-300च्या संख्येने आहे बरं का, 10-12 जणांनी काळे झेंडे दाखवले म्हणून काही फरक पडत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानाप्रमाणे काळे झेंडे दाखवायचा ज्यांना अधिकार आहे त्यांनी दाखवले। आपण त्याच्यावरती फारसा विचार करायचा नाही। 10-12 लोक झेंडे दाखवतात आणि 300 लोक जर इथं फक्त ज्येष्ठ नागरिक आणि ठेवीदार थांबत असतील तर 12 लोकांचा काय विचार करायचा? आणि जर त्यांनी आम्हाला झेंडे दाखवले असतील तर आता भविष्यामध्ये ज्यांच्या समर्थकांनी आम्हाला झेंडे दाखवले
त्यांचे नेते आमच्या मतदारसंघात आले होते, त्यांना बी तेच पाहायला मिळालं. कालच मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेत सरकारला इशारा दिलाय. जरांगेंच्या या भेटीला 24 तास उलटत नाहीत, तोच आज धस यांनी मस्साजोग आणि परळीला भेट दिली आहे. त्यामुळे धस यांनी जरी हे प्रकरण सुरुवातीपासूनच लावून धरलं असलं तरीही जरांगेंच्या पाठोपाठ धस यांनी मस्साजोग भेटीचं टायमिंग साधल्यानं कोणत्याही परिस्थितीत जरांगेंना या प्रकरणापासून दूर ठेवण्याची तर ही चाल नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. स्वानंद पाटील, NDTV मराठी, परळी.